वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरती KVS केंद्रीय विश्वविद्यालय त्याचप्रमाणे NVS नवोदय विद्यालय याच्या एकंदरीत वॅकन्सीज निघालेल्या आहेत। TGT, PGT, PRT आणि नॉन टीचिंग करिता जवळपास 13,000च्या वरती या जागा निघाल्या आहेत। त्याची सविस्तर माहिती आपण नोटिफिकेशनच्या माध्यमातून बघूयात। तर चला, जवळपास ही PDF 52 पेजेसची आहे। तर आपण जे अति महत्त्वाची माहिती आहे शॉर्ट आणि ब्रीफमध्ये पाहूयात। तर केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत ही जी वॅकन्सीज आहेत त्या रिलीज करण्यात आलेल्या आहेत। रिक्रुटमेंट नोटिफिकेशन 1/2025 रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट इन केंद्रीय विद्यालय संघटन अँड नवोदय विद्यालय समिती। आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय समिती या दोघांनी मिळून ही जे वॅकन्सीज आहे रिलीज केलेली आहे। तर मोस्ट इम्पॉर्टंट त्यांनी वेबसाईटसुद्धा आपल्याला दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये टीचिंग पोस्ट आहेत, नॉन टीचिंग पोस्ट आहेत। द कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट CBSE, KVS आणि NVSच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला व्हिजिट करायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन सापडून जाणार आहे। तर पहिली आहे www.cbse.gov.in, दुसरी आहे KVS संघटन.nic.in आणि नवोदय.gov.in। ह्या 3 वेबसाईट अति महत्त्वाच्या आहेत। नंतर आहे डिटेल्स ऑफ पोस्ट वाईज कॅटेगरी ब्रेक ऑफ नंबर टेंटेटिव्ह वॅकन्सीज इज वॅकन्सीज टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज डिस्क्रीज। आता या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्यांनी दिलेल्या आहेत, याच्यामध्ये वाढ किंवा घटसुद्धा होऊ शकते। पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर ग्रुप Aची आहे। KVS करिता अनरिझर्व्ह करिता, ओपन करिता 5, AWS करता 0 आहेत। नंतर OBC करता 2 आहेत, SC करता 1 आहे। टोटल आहेत 8 पोस्ट आहेत। आणि नंतर असिस्टंट कमिशनर करिता टोटल पोस्ट आहेत 9। प्रिन्सिपल इक्विव्हॅलंट ग्रुप A टोटल पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये KVS करिता आहेत 134 आणि NVS करता आहेत 93। व्हाईस प्रिन्सिपल KVSच्या आहेत, टोटल पोस्ट आहेत 58। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT करिता आहेत, टोटल पोस्ट जर आपण बघितल्या सर्व सब्जेक्टच्या पकडून 1465 आहेत। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGTच्या टोटल पोस्ट जर आपण बघितल्यात तर त्या 1513 पोस्ट आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टकरिता। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT मॉडर्न इंडियन लँग्वेज करिता आहेत, त्याच्यामध्ये टोटल पोस्ट आहेत 18। ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर TGT इन KVSमध्ये आहेत, टोटल पोस्ट आहेत सर्व 2794। लायब्रेरियनच्या पोस्ट आहेत टोटल 147 आणि ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर TGTच्या पोस्ट आहेत टोटल 144। वेगवेगळ्या सब्जेक्टकरिता 144 नाहीत सॉरी, तर टोटल पोस्ट आहेत त्या 2978 आणि ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर थर्ड लँग्वेज करिता आहेत। टोटल पोस्ट जर आपण बघितल्या तर 443 आहेत। प्रायमरी टीचर्स PRT करिता टोटल पोस्ट जर आपण बघितल्या संपूर्ण कॅटेगरीच्या तर त्या आहेत 3365। त्याचबरोबर KVSने नॉन टीचिंग पोस्टसुद्धा काढलेल्या आहेत। तर ह्या टोटल पोस्ट आहेत आपल्या संपूर्ण याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, फायनान्स ऑफिसर आहे, असिस्टंट इंजिनियर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सीनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, स्टेनो ग्रुप 1, स्टेनो ग्रुप 2 यांच्या एकंदरीत टोटल पोस्ट आहेत 57। नॉन टीचिंग पोस्ट करीत आहेत NVS नवोदय विद्यालय समितीने काढलेले आहेत। तर त्याच्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटचे आहेत 46, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटचे आहेत 552 आणि नंतर लॅब अटेंडंटचे आहेत 165 आणि मल्टीटास्किंग स्टाफचे आहेत 24। अशा प्रकारे आपल्याला ज्या काही टीचिंग आणि नॉन टीचिंग पोस्ट किती आहेत ते माहिती पडते। आणि कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता, कारण की हा व्हिडिओ जास्त लेंदी होणार आहे। तर किती प्रमाणात तुम्हाला आरक्षण आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे आणि इसेन्शियल डिझायरेबल क्वालिफिकेशन आपल्याला बघायचं आहे। तर त्याच्यामध्ये A1ची जे काही पोस्ट आहे फॉर असिस्टंट कमिशनर करिता लेवल 12चं पेमेंट आहे 78,800 टू 2,09,200
तर याच्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री रिकग्नाइज युनिव्हर्सिटी 50% आणि B.Ed हे कंपल्सरी मागितलेलं आहे। त्याचबरोबर आहे A2ची पोस्ट असिस्टंट कमिशनर इन KVS यांच्याकरता लेवल 2चं पेमेंट आहे आणि नॉट एक्सटेंडिंग एज लिमिट आहे 50 इयर्स। इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मास्टर डिग्री तुमची असायला पाहिजे B.Ed आणि NCTN रिकग्नाइज केलेल्या युनिव्हर्सिटीतून। नंतर आहे फॉर प्रिन्सिपलकरिता आहे लेवल 2चं पेमेंट आहे आणि मिनिमम 35 इयर्स एज असायला पाहिजे आणि 50च्या आत असायला पाहिजे आणि मास्टर डिग्री विथ ॲट लिस्ट 50% असायला पाहिजेत रिकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमधून आणि त्याचबरोबर तुमचं B.Ed असणे अत्यावश्यक आहे। नंतर आहे C नंबरची पोस्ट आहे फॉर व्हाईस प्रिन्सिपलकरिता लेवल 10चं तुम्हाला पे मॅट्रिक्स आहे आणि एज लिमिट मिनिमम 35 तर मॅक्झिमम 45 इयर आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला दिलं मास्टर डिग्री असणे अत्यावश्यक आहे, त्याचबरोबर B.Ed असणे अत्यावश्यक आहे। नेक्स्ट आहे D नंबरची पोस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT करिता आहे लेवल 8चे पेमेंट आहे 47,600 आणि 1,51,100 पे मॅट्रिक्स आहे नॉट एक्सेडिंग 40 इयर्स 40 वर्षाच्या वर नसायला पाहिजे ते एज लिमिट। इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तुमचा व्हायला पाहिजे M.Ed वगैरे आणि B.Ed तुमचं अत्यावश्यक आहे। नंतर आहे डिटेल्स ऑफ सब्जेक्ट मास्टर डिग्री अकॉर्डिंग पोस्ट PGT ॲज अंडर मास्टर डिग्री इन सब्जेक्ट। मास्टर डिग्रीमध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला याच्यामधून व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे। ही PDF वाचून घ्यायची आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन। शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे कशाप्रकारे सर्च करायचे आणि कशाप्रकारे डाउनलोड करायचे। E नंबरचा आहे फॉर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कम्प्युटर सायन्स फिजिकल एज्युकेशन मेल फिमेल मॉडर्न इंडियन लँग्वेज यांच्याकरिता आहे लेवल 8 आहे 47,600। नंतर आहे 1,51,100 आणि नॉट एक्सेडिंग 40 इयर्स 40 वर्षावर एज नसायला पाहिजे। त्याचबरोबर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तसेच B.Ed असणे अत्यावश्यक आहे। फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर हिंदी इंग्लिश संस्कृत अँड थर्ड लँग्वेज पे स्केल 7 आहे आणि त्याच्यामध्ये 44,900 ते 1,42,400 इन पे मॅट्रिक्स आणि 35 वर्षाच्या वर नसायला पाहिजे एज आणि त्याचबरोबर तुमचा जे BA कंप्लीट असायला पाहिजे डिग्री किंवा तुमचं B.Ed सुद्धा अत्यावश्यक आहे। नेक्स्ट आहे वेगवेगळे सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत। TGT हिंदीकरिता आहे, TGT इंग्लिश आहे, TGT थर्ड लँग्वेज आहे, TGT संस्कृतकरिता आहे। G नंबरची आहे फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स मॅथ सायन्स सोशल स्टडीजकरिता लेवल 7चं प्रे मॅट्रिक्स आहे आणि 35 वर्षाच्या वर एज नसायला पाहिजे। ग्रॅज्युएट तुमचं व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर B.Ed तुमचं अत्यावश्यक आहे। नंतर आहे TGT मॅथ TGT सायन्स याच्याबद्दल तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत। नंतर आहे G नंबरचं फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स आहेत कम्प्युटर सायन्स म्युझिक आर्ट फिजिकल एज्युकेशन वर्क एक्सपिरियन्स लेवल 7चं पे मॅट्रिक्स आहे। एज लिमिट आहे 35 इयर्स आणि बॅचलर डिग्री तुमची BCAमधून कंप्लीट व्हायला पाहिजे वेगवेगळ्या सब्जेक्टकरिता म्युझिककरिता आणि त्याचबरोबर तुमचं B.Ed वगैरे अत्यावश्यक आहे। नंतर H नंबरचे आहे फॉर स्पेशल एज्युकेटर TGT लेवल 7चं पे मॅट्रिक्स आहे एज लिमिट आहे 35 ग्रॅज्युएशन कंप्लीट त्याचबरोबर B.Ed डिग्री तुमची असायला पाहिजे। नंतर आहे फॉर प्रायमरी टीचर म्युझिक PRT करीत आहे पे स्केल आहे लेवल 6चं 35,400 1,12,400 इन द पे मॅट्रिक्स नॉट एक्सिडिंग 30 इयर्स। फॉर प्रायमरी टीचर पे स्केल लेवल 6चं आहे 35,400 1,12,400 पे मॅट्रिक्स आहे आणि एज आहे 30 इयर्स। इसेंशियल क्वालिफिकेशन 10+2 यानी कि आपको जो D.Ed है वो D.Ed होना अत्यावश्यक है और उसमें अच्छे से परसेंटेज असणे अत्यावश्यक है ध्यान दे। फॉर स्पेशल एज्युकेटर प्रायमरी टीचर करीत आहे लेवल 6 एज लिमिट आहे तुम्हाला 30 इयर्स आणि 12वी पास एनी द फॉलोइंग रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट 2 इयर D.Ed डिप्लोमा टीचर डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे। फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आता जे जे काय आहेत हे नॉन टीचिंगच्या पोस्ट आहेत। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकरिता लेवल 10ची पोस्ट आहे
आणि त्यांच्यामध्ये एज लिमिट आहे 45 इयर्स, ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, 3 इयर्स रेग्युलर सर्व्हिस सेक्शन ऑफिसर ॲटलिस्ट पे लेवल 7, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे. फॉर फायनान्स ऑफिसर लेवल 7चा आहे आणि एज लिमिट आहे 35. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री कॉमर्स 50% असणे अत्यावश्यक आहे. फॉर असिस्टंट इंजिनियरकरिता आहे लेवल 7 आहे आणि एज लिमिट आहे 35. ग्रॅज्युएट इन सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनियर फॉर रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. फॉर असिस्टंट सेक्शन ऑफिसरकरिता आहे लेवल 6ची पोस्ट आहे आणि नॉट एक्सटेंडिंग 35 इयर्स. बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट वर्किंग UDC SSA इक्विव्हॅलेंट रेग्युलर मिनिमम 3 इयर लेवल सेंट्रल गव्हर्नमेंट ॲटोनॉमस, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे सेक्शन ऑफिसरकरिता. फॉर ज्युनियर ट्रान्सलेटरकरिता आहे नॉट एक्सिडिंग 30 इयर्स. मास्टर डिग्री रिकग्नाइज तुमची व्हायला पाहिजे इन हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी. फॉर सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट एज लिमिट आहे 30 आणि पे स्केल आहे 4. त्याचबरोबर आहे फॉर स्टेनोग्राफरची पोस्ट आहे लेवल 6 आहे 35,400 टू 1,12,400. एज लिमिट 30 इयर्स. ग्रॅज्युएट असणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर शॉर्ट हँड 100 पर मिनिट इंग्लिश हिंदी आणि टायपिंग स्पीड 45 W पर मिनिट इंग्लिश आणि हिंदी. स्टेनोग्राफर ग्रेड 2 आहे लेवल 4 आणि एज लिमिट 27. ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असणे अत्यावश्यक आहे आणि तुमचा स्टेनोचं संपूर्ण झालेलं असणे अत्यावश्यक आहे. फॉर ज्युनियर सेक्रेटरीएटकरिता लेवल 2 आहे 27 एज लिमिट आहे आणि 12वी पास व्हायला पाहिजे आणि इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला 30 वर्ड पर मिनिट किंवा 25 वर्ड पर मिनिट टायपिंगची स्पीड असणे अत्यावश्यक आहे आणि क्वालिफिकेशन आहे 12वी पास. फॉर लॅब अटेंडंट्सकरिता आहे 30 इयर्स. फॉर मल्टीटास्किंग स्टाफकरिता आहे हेडक्वार्टरकरिता आहे लेवल 1 आणि एज लिमिट आहे 30 इयर्स. एज रिलॅक्सेशन आहे याच्यामध्ये शेड्यूल कास्टकरिता 5 इयर्स, अदर बॅकवर्ड क्लासकरिता 3 इयर्स, वुमेन ऑल कॅटेगरी PGT DGT करिता लायब्ररी PRT करता 10 इयर्स आहे. रेग्युलर NVS एम्प्लॉईजकरिता 5 इयर्स, रेग्युलर KVS एम्प्लॉईकरिता 5, 8, 10. कॅन्डिडेट 3 इयर्स कंटिन्यूस सेंट्रल गव्हर्नमेंट जर काम केलं असेल तर 5, 8, 10 इयर्स आणि पर्सनल बेंचमार्क करता 15 इयर्स, 13 इयर्स, 10 इयर्स. OBC NCL SC ST. तर अशा प्रकारे तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेले आहेत. हे फॉर्म केव्हापासून चालू झालेले आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूयात आणि तुम्हाला सिलेबससुद्धा त्यांनी दिलेला आहे. सिलेबस आपण पहिल्यांदा पाहूयात. टायर 1 आणि टायर 2मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. प्रिलिमिनरी क्वालिफाईंग एक्झामिनेशन OMR ऑब्जेक्टिव्ह बेस द टेस्ट फॉर ऑल द पोस्ट एक्सेप्ट मल्टीटास्किंग स्टाफ इन NVS consisting of below mentioned components will be of 2 hours duration without any time limit for each part of the test individually. 2 तासाचा राहणार आहे आणि 100 क्वेश्चन राहणार आहे आणि 300 मार्क्स राहणार आहे. तर त्याच्यामध्ये सिलेबस आपण पाहूयात. पार्ट 1मध्ये जनरल रिझनिंग राहणार आहे 20 क्वेश्चन 60 मार्क. पार्ट 2 न्यूमेरिक ॲबिलिटी 20 क्वेश्चन 60 मार्क्स. पार्ट 3मध्ये बेसिक कॉम्प्युटर लिटरसी 20 क्वेश्चन 60 मार्क्स. पार्ट 4मध्ये जनरल नॉलेज 20 क्वेश्चन 60 मार्क्स. पार्ट 5मध्ये लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट इंग्लिश 10 क्वेश्चन 30 मार्क्स. पार्ट 6मध्ये लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट 1 अदर मॉडर्न इंडियन लँग्वेज 10 क्वेश्चन 30 मार्क्स. असे टोटल 100 मार्क्स आणि 300 मार्क्स राहणार आहेत. नंतर आहे मल्टीटास्किंगकरिता त्यांनी दिलेले आहेत टेस्ट सिलेबस दिलेला आहे. नॉन टीचिंगकरिता जनरल अवेअरनेस करंट अफेअर 20 क्वेश्चन 60 मार्क्स. बेसिक नॉलेज कम्प्युटर ऑपरेशन 40 क्वेश्चन 120 मार्क्स. पार्ट 3 करता लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट इंग्लिश 20 क्वेश्चन 60 मार्क्स. पार्ट 4 करिता आहेत लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट 1 अदर मॉडर्न इंडियन लँग्वेज 20 क्वेश्चन 60 मार्क्स. टोटल क्वेश्चन आहेत 100 आणि टोटल्स मार्क्स आहेत 300. तर अशा प्रकारे आपण याचा जो काही सिलेबस आहे तो आपण पाहिलेला आहे टायर 1चा.
आणि टायर 1मध्ये तुम्हाला पास झाल्यानंतर तुम्हाला टायर 2 देता येणार आहे. टायर 2चा पण त्यांनी दिलेला आहे. तर टायर 2मध्ये कशाप्रकारे कॉम्पिटंट टेस्ट राहणार आहे, डिटेल सिलेबस ऑन KVS NVS वेबसाईट अंडर रिक्रुटिंग हेडिंग, म्हणजे डिटेल जो सिलेबस आहे KVSच्या वेबसाईटवर किंवा NVSच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह करिता राहणार 60 क्वेश्चन, नंतर आहे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे 10, म्हणजे असे 70 क्वेश्चन आणि टोटल मार्क्स ऑब्जेक्टिव्हचे 60 आणि डिस्क्रिप्टिव्हचे 40 असे 100 मार्क्स तुम्हाला राहणार आहेत. नॉन टीचिंग पोस्टकरिता स्किल टेस्ट स्टेनोग्राफर ग्रेड 1, स्टेनोग्राफर ग्रेड 2, ज्युनियर सेक्रेटरीकरिता त्यांनी स्किल टेस्ट ठेवलेली आहे. टायपिंग टेस्ट आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, नंतर टायपिंग शॉर्ट हँड टेस्ट त्यांनी ठेवलेली आहे. स्किलिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट ठेवलेली आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण याची जी माहिती बघितलेली आहे ते पाहूयात. आणि ज्याचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत कशाप्रकारे तुम्हाला हाऊ टू अप्लाय करायचं आहे. द कॅन्डिडेट शूड अप्लाय ओनली थ्रू द ऑफिशियल वेबसाईट CBSE KVS अँड NVS करिता. या 3 वेबसाईट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे. आणि याची जी फीज आहे पोस्ट असिस्टंट कमिशनरकरिता एक्झामिनेशन फीज 2300 आहे, प्रोसेसिंग फी 500, प्रिन्सिपल करता 2300. अशा प्रकारे ह्या ज्या फीज आहेत ह्या फीज तुम्ही पाहू शकता आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थितरित्या पाहून घ्या कोणत्या पोस्टसाठी किती आहे. तर PRT करिता आहे 1500, नंतर आहे नॉन टीचिंगकरिता आहे सर्वांकरिता 1200 रुपये आणि प्रोसेसिंग फी 500 रुपीज आहे. तर याची जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, रजिस्ट्रेशन ओपन 4 नोव्हेंबर 2025 10 वाजतापासून चालू झालेले आहे. रजिस्ट्रेशन क्लोजची डेट आहे ते 4 डिसेंबर 2025 11:50 PM. नंतर आहे फी डिपॉझिट ओपन 14 नोव्हेंबर 2025 10 वाजतापासून. फी क्लोजचा आहे 4 डिसेंबर 2025 11:50. जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटला दिलेले आहेत. व्यवस्थितरित्या ही PDF तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि जे काही प्रोफार्मा आहेत त्या प्रोफार्मा त्यांनी दिलेले आहेत. ते प्रोफार्मा तुम्हाला जर आवश्यकता वाटल्यास ते तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.